कसं काय मंडळी? छे, मजा नाही आली. अरे हॅलो ना पब्लिक. हां, शेडच्या कामाला आता सुरुवात केली आहे बरं का. म्हणजे गाडीवरून सामान उतरवताना मी तुम्हाला दाखवलं नाही, पण ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये कळलंच असेल की आपण सामान वगैरे आणून आणि खांब पण उभे केलेले आहेत. आता ते दाखवलं का नाही, म्हणजे ज्यावेळेस गाडी आली त्यावेळेस खरं तर मी तिथे नव्हतो, ठीक आहे. आणि त्यानंतर कलर मारतानाही मी तिथे नव्हतो. आपण हे जे खाली टाकलेले खांब दिसत आहेत ना तुम्हाला, यांना कलर वगैरे मारून घेतलं आणि खांब वगैरे केल्याच्या नंतर आपले कारागीर एकदम जबरदस्त होते. त्यांनी मात्र एकही मिनिटाचा वेळ न घेता एकदम फटाफट काम चालू केलं. पटापट काम चालू केलं म्हणजे त्या मानाने खूप दिवस गेलेत, पण शेड मात्र आपलं भरपूर लवकर उभं राहणार होतं असं दिसत होतं. शेड बनवायला आपण घाई केली असं काही नाही आहे, पण एक तुती लागवडीच्या नंतर ना शेड आपलं रेडी पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे अनुदानासाठी आपण अप्लाय करणार आहे ना, ज्यावेळेस ते व्हिजिटला येतील ना त्यावेळेस ते प्रॉपर सेटअप तुमचा दिसला पाहिजे. मग त्यामध्ये तुमचं शेड येतं, त्यानंतर तुमचा तुतीचा बाग वगैरे येतो, वगैरे वगैरे गोष्टी असतात. त्या तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतच राहील. आणि जर तुम्हालाही त्याच्याविषयी आणखी काही माहिती हवी असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या शेडच्यामध्ये मी जवळपास ना कैच्या न टाकताना खांब रोवले होते. त्यांनी काय आतमध्ये अडचण नाही येणार आहे आपल्याला, कारण की आपण तसं मापच ठेवलेलं आहे. आपलं शेड हे जवळपास 30x60 या आकाराचं असल्याकारणाने आतमध्ये आपल्याला काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि रोपे लावून आता आपल्याला महिना जरी उलटला असेल तरी आपल्या रोपांची तेवढी वाढ दिसत नाही असो. कारणही तसंच आहे मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस आहेत आणि रोपांची वाढ थोडीशी खुंटलेली आहे असं म्हणता येईल. पण हरकत नाही, रोपं त्यांचा टाईम घेऊ द्या, तोपर्यंत आपलं शेडचंही काम होणार आहे. आपले कारागीर मापबीप घेत होते, आता त्यातलं मला काही कळत नाही, पण त्यांचं काम मात्र चालूच होतं. एकदम प्रॉपर नियोजनामध्ये वर कायच्या आपण टाकणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला वरती खांब वगैरे हे करून पूर्ण सेटअप मारायचा आहे. त्याच्यामध्ये पण आपण वरती ना सिमेंटचे पत्रे वगैरे यूज करणार आहोत, जेणे की आतमध्ये ना आपल्याला टेम्परेचर वगैरे मेंटेन करायला बरं पडतं. पण ते मी तुम्हाला पुढे दाखवेल. आता बघा, आजच्या दिवसातला हा सेटअप एवढा उभा झालेला आहे. एवढा सेटअप करायला म्हणजे जवळपास एक आठवडा गेला आहे, पण मी तुम्हाला ना फास्ट मोडमध्ये दाखवते. परत तुम्हालाही कंटाळा नको यायला की हा बाई काय रोज रोज तेच दाखवते. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत.